नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पुढचे 25 क्वेश्चन बघणार आहोत जे पोलीस भरतीला पाठीमागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये पडले होते आणि ते प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झाले आहेत मित्रांनो। तर हे असे प्रश्न जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही हे करून घ्या, तयारी करा त्याची, म्हणजे हातचे मार्क तुमचे जाणार नाही। तर बघूयात आजच्या व्हिडिओमधला पहिला क्वेश्चन। 25 क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका। आणि 25 पैकी आपले किती प्रश्न बरोबर आले हे स्वतःच बघा। पहिला क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? IMP क्वेश्चन आहे। ए आहे दिग्बोई, कोचीन, मधुरा आणि गुवाहाटी। तर याच्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, दिग्बोई। दिग्बोई या ठिकाणी भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना आहे। पुढचा क्वेश्चन बघा, भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयाची प्रथम महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत? बघा, भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयाची प्रथम महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन आहेत विजयालक्ष्मी पंडित, लीला सेठ, रीता फरिया आणि रेखा दोषित। तर यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी, लीला सेठ हे त्याचं उत्तर आहे। पुढचा क्वेश्चन बघा, संगणकाचा प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये किंवा युनिटमध्ये मोजला जातो? संगणकाचा जो स्पीड आहे प्रोसेसिंगचा तो कोणत्या एककामध्ये मोजला जातो? हा कम्प्युटरच्या विभागामध्ये क्वेश्चन येतो आणि बऱ्याचपैकी पडलेला आहे बऱ्याच वेळा। बघा, हे आहे बाईट, बिट्स, हर्ट्ज आणि सेकंद। तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, हर्ट्ज। संगणकाचा प्रोसेसिंग स्पीड हा हर्ट्जमध्ये मोजला जातो। पुढचा क्वेश्चन बघा, आणि हे बाईट हे स्टोरिंग आहे बरं का, तुमचं ह्याच्यामध्ये जम्बलिंग होईल। आपण मेमरी कार्ड वगैरे घेताना किती MBचं आहे, मेगाबाईट वगैरे ते बघतो, जिगाबाईट, मेगाबाईट, ते स्टोरेजचं आहे। आणि तो विचारलेला आहे काय, प्रोसेसिंग स्पीड विचारलेला आहे, तर तो हर्ट्जमध्ये, त्याच्यामुळे जम्बलिंग होऊ नका। पुढचा क्वेश्चन बघा, इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक कोणी लिहिले? इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन आहेत आर व्यंकटरमण, APJ अब्दुल कलाम, KR नारायण, शंकरदयाल शर्मा। तर त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी, APJ अब्दुल कलाम यांनी इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक लिहिलं होतं। प्रत्येक एक्झाममध्ये एक असं पुस्तक नाव दिलं जातं आणि त्याचा आपल्याला लेखक सांगायचा असतो, असा क्वेश्चन येतोच एकतरी। पुढचा क्वेश्चन बघा, भारतातील अग्नि-4 क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? भारतातील, तर बघा याचं उत्तर काय, भारतातील अग्नि-4 क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? त्या प्रश्नाचं उत्तर सांगतो डायरेक्ट बघा, तेमस्वी थॉमस हे त्या अग्नि-4 क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक होते। पुढचा क्वेश्चन बघा, ICC 20 क्रिकेट विश्वकप कोणत्या देशाने 2 वेळा जिंकण्याची किमया केली आहे? ICC वर्ल्ड कप 2 वेळा जिंकला कोणत्या देशाने? तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर सी, वेस्ट इंडिज। पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? ऑप्शन आहेत 36, 40, 48 आणि 50। तर त्याच्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर सी, 48 मतदारसंघ आहेत। पुढचा क्वेश्चन बघा, यापैकी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये वाहत नाही? यापैकी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये वाहत नाही? ऑप्शन आहेत गोदावरी, कावेरी, कृष्णा आणि यापैकी नाही। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर बी, कावेरी। कावेरी ही नदी महाराष्ट्रामध्ये वाहत नाही। गोदावरी आणि कृष्णा ह्या महाराष्ट्रातूनच जातात। पुढचा क्वेश्चन बघा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणत्या प्राण्याला संबोधित आहे? बघा, हत्ती, सिंह, बैल आणि शेकरू। तर त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। आणि जर फुलपाखरू विचारलं तर ब्लू मॉर्मॉन हे ते फुलपाखरू आहे। पुढचं क्वेश्चन बघा, यापैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते? यापैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते असं विचारलेलं आहे। पद बघा काय काय दिलेले आहेत पद, राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त, राष्ट्रपती आणि यापैकी नाही। आणि बघा, तर राष्ट्रपती या पदासाठी निवडणूक घेतली जात नाही, ते पद डायरेक्ट भरलं जातं कोणाच्या, तर जे लोकसभेचे निवडलेले आणि राज्यसभेचे निवडलेले सभासद असतात त्यांच्या थ्रू ते भरलं जातं। पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता मराठी महिना आहे? ऑप्शन आहेत नक्षत्र, पौर्णिमा, आषाढ आणि यापैकी नाही। तर याच्यामध्ये कोणता मराठी महिना आहे असं विचारलेलं आहे। तर त्याच्याबरोबर उत्तर ऑप्शन नंबर सी, तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर सगळ्यांनाच येईल, सी, आषाढ हा मराठी महिना आहे। पुढचा क्वेश्चन बघा, बीबी का मकबरा कोणी बांधला? बीबी का मकबरा कोणी बांधला असं विचारलेलं ऑप्शन आहेत औरंगजेब, फत्तेखान, शहाजहान आणि आझमशाह। तर यापैकी बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर डी, आझमशाह।
बीबी का मकबरा हा आझमशाहने बांधला होता, ताजमहाल शहाजहानने बांधला होता आणि चांद बीबीचा जो महाल आहे तो औरंगजेबने बांधला होता. 3 क्वेश्चन इथं कवर झालेत बघा. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन, सध्याची लोकसभा कितवी आहे? म्हणजे ते अगोदरचा प्रश्न आहे तेव्हा ते आता सध्याची होती तेव्हा कितीचा होता हा? 16वी होती, म्हणजे आता 17वी चालू आहे. सध्याची लोकसभा कितवी चालू आहे असं विचारलं तर ते 16वी होती त्या वर्षी, आता 17वी आहे. 5 वर्ष झाले त्याला. 17वी लोकसभा चालू होणार आता येणारी. पुढचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील, हा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवून घ्या बरं का. सध्याची लोकसभा ही हा क्वेश्चन येतो कारण निवडणूक आता जवळ आलेले आहेत, त्याच्यामुळे हा क्वेश्चन पडण्या जाण्याची शक्यता आहे. बघा, महाराष्ट्रातील केळी उत्पादनात खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे? ऑप्शन आहे धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर. त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर सी, जळगाव. जळगाव हा जिल्हा महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी अग्रेसर जिल्हा म्हणून मानला जातो. पुढचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? ऑप्शन आहेत बाबासाहेब पुरंदरे, एम.एल. तहलियानी आणि पी.बी. गायकवाड, स्वाधीन क्षत्रिय. तर यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी, एम.एल. तहलानी हे महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत. पुढचा क्वेश्चन बघा. 2015 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन आहेत रतन टाटा, बाबा आमटे, अभय भंग आणि बाबासाहेब पुरंदरे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी, बाबासाहेब पुरंदरे यांना 2015चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता. तर अशा प्रकारे आपण 16 क्वेश्चन बघितले. तर राहिलेले क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. पण तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना व्हिडिओ पाठवा, शेअर करा आणि या व्हिडिओ 2-3 वेळा बघा मित्रांनो, जेणेकरून तुमच्या नजरेखालून एखादा क्वेश्चन गेला आणि परत तो एक्झाममध्ये पडला असेल, पण तुम्हाला आठवणार हा पडला पण ह्याचं नेमकं उत्तर काय माहीत नाही, असं होऊ नये यासाठी हा क्वेश्चन व्यवस्थित करा. सगळे IMP's क्वेश्चन आपण देणार आहोत, तेच बघणार आहोत क्वेश्चन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त अभ्यास करता म्हणून करू नका, थोडंसं मोटिवेटेड राहा, स्वतःला मोटिवेटेड ठेवा आणि उगाच 4-4 आणि 5-5 तास अभ्यास करत बसू नका. एक ठराविक टायमिंग ठेवा, 1 ते 1.5 तासाच्या नंतर एक गॅप घ्या, म्हणजे सिस्टमॅटिक करावं, तर तुम्हाला काय तर फायदा होईल त्याचा. आणि डिसेंबर आता जवळ येतो आहे, डिसेंबर-जानेवारीमध्ये भरती नक्की निघेल. ज्यांना कोणाला खरंच मनापासून भरती व्हायची इच्छा आहे त्यांनी अभ्यासाला अजूनही लागला नसाल तर जरूर लागा, कारण फॉर्म भरल्यानंतर अभ्यासाला लागणारे भरपूर जण असतात, ते काय शेवटपर्यंत टिकत नाहीत. आपल्या ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर आत्तापासूनच सुरुवात केली पाहिजे. ॲक्च्युली ह्याच्या अगोदरपासूनच सुरुवात केली असली पाहिजे, पण अजूनही वेळ गेलेली नाही. जर कोणी नसेल केली सुरुवात तर आत्ताही तुम्ही सुरुवात करू शकता. फक्त सिस्टमॅटिकपणा ठेवा आणि स्वतःला मोटिवेटेड करा. आपल्याला नेमकं मिळवायचं आहे काय, त्यासाठी करायचं काय, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे, तेव्हाच तुम्ही सक्सेसच्या जवळ जाता. तर मित्रांनो, हे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका.